ए, तू मुझे जानती तो दिल में नहीं तो दिमाग में भी नहीं। ए, तू मुझे जानती तो दिल में नहीं तो दिमाग में भी नहीं। तुम्ही जर आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले। कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्याला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा आणि सिम्पली इथून ऍड करायचं। इथे आपण फोटो ऍड करून घेतले। फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला खाली रेशोचं ऑप्शन मिळून जाईल आपल्या, त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा इथून बॉक्स आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नवरती क्लिक करायचं। इथून फोटो सेट नसेल झाला तर 2 बटन येथून तुमचा फोटो सेट करून घ्यायचा। फोटो सेट झाल्यानंतर आता सिम्पली फोटोच्या पहिल्या जुटायचे खाली इथे ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ऍड ओव्हरले वरती क्लिक करून आपण जो बीटमाप व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला सिलेक्ट करून इथून ऍड करायचा। हा बीटमाप व्हिडिओ येथे तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा एक ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची। आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मोड आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहे, ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे। तर पहिली बीट आपली इथे चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं, पहिलं ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं। पुढची बीट आपली इथे चेंज होते दोन स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो असेल शेवटच्या बीट मापर्यंत तुम्हाला स्प्लिट करायचा आहे आणि सिम्पली हा जो आपला बीट व्हिडिओ आहे ना तो आपल्या पहिले बीट आहे ना जिथे बदलते तिथून स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर ठीक आहे, आता आपला हा जो पार्ट आहे ना पहिला भाग बीट व्हिडिओचा त्यामध्ये आता आपल्या PNG ॲड करून घ्यायच्यात, तो पण आहे ना डायलॉगनुसार स्प्लिट करायचा आहे। तर पहिला डायलॉग आपल्या इथपर्यंत येतोय तर सिम्पली बीट व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करा। दुसरा डायलॉग इथे येतो इथून स्प्लिट करूया। तिसरा डायलॉग इथे इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे भाग करून घ्यायचे। डायलॉगनुसार तुम्हाला ऐकायचं सॉन्ग, त्यामध्ये कोणते डायलॉग आहेत ते बघायचे। आता आपल्या सिम्पली बघितल्यानंतर असे वेगवेगळे भाग करून घेतल्यानंतर त्यामध्ये येथून तुम्हाला PNG ॲड करायचं। PNG ॲड करण्यासाठी ह्या लेअरवरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल करा, रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पहिले जे PNG असेल इथून तुम्हाला ॲड करायचं। आता सिम्पली दुसरं पण अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून सर्व PNG ॲड करून घेतल्यानंतर सर्व PNGला आपल्या सिम्पली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू। इनमधला फेड इनचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। आता हा जो फेड असेल ना तो सर्व PNG तुम्हाला इथून देऊन घ्यायचा आहे। तर मी ना इथून आहे ना PNG आणि फोटो इथून परफेक्टमध्ये ॲड करून घेतो, तुम्ही पण करून घ्या आता सांगितलं तशा प्रकारे। इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतले। ते ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इनमधला हा जो उशचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे। आता आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस सेकचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचं ते एक सिलेक्ट करायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला हा जो वेवचा इथून इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे। आता इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचे आणि खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल आपल्या त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउटडोर मधला हा जो हॅलो ब्लरचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर दुसऱ्या फोटो बसवायचा आहे, पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आता आपल्या पॅरायटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये हा जो सेक नावाचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा इथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा आपल्या पॅरायटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे। ह्याची सुद्धा लेंथ शेवटच्या फोटोपर्यंत ठेवायची। ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केलाय तिथे यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये हा जो इफेक्ट असेल कटचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे। आता आपल्या सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला आता लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। लाईटच्या ऑप्शनमधला हा जो गॉड रेचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।